विद्यार्थी मित्रांनो, पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम आणि या सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत वर्ग इयत्ता 10वी विषय गणित 1 व 2 आज आहे दिवस 3रा। घटक आहे आपला रेषा आणि कोन। उपघटक आहे कोणांच्या जोड्या, सशर्त विधाने, प्रमेय, व्यत्यास व सिद्धता। तर बघा, गणिताच्या इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमावर आधारित या ठिकाणी उजळणी म्हणून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे। तर या 3ऱ्या दिवशी आज आपण विविध प्रकारच्या कोनांच्या जोड्या कोणत्या याबद्दलची माहिती मिळवणार आहोत। तर त्यातील पहिली कोनांची जोडी आहे संलग्न कोनांची जोडी। संलग्न कोन किंवा त्यालाच लगतचे कोन असे म्हणतात। मग कोणत्या कोनांना संलग्न कोन किंवा लगतचे कोन म्हणतात? ज्या कोनांची एक भुजा, एक शिरोबिंदू सामायिक असतो। पहिल्यांदा एक शिरोबिंदू सामायिक असतो, त्यानंतर एक भुजा सामायिक असते, आणि 3 त्यांचा जो काही अंतर्भाग आहे हा पूर्णपणे भिन्न असतो, म्हणजेच तो विभिन्न असतो। अशा कोनांना एकमेकांचे संलग्न कोन किंवा लगतचे कोन असे म्हणतात। आता उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी ए बी सी आणि डी दोन कोन आहेत। बघा, या ठिकाणी कोन ए बी डी व कोन डी बी सी या दोन कोनांना सामायिक शिरोबिंदू आहे बी। बघा, हा बी शिरोबिंदू दोघांना सामायिक आहे। त्यानंतर सामायिक भुजा आहे किरण बी डी, आणि यांचे जे काही अंतर्भाग आहेत बघा, हा अंतर्भाग आणि हा अंतर्भाग पूर्णपणे कसा आहे, भिन्न आहे। दुसरं कोणांची जोडी आहे रेषीय जोडीतील कोन। मग रेषीय जोडीतील कोन कोणाला म्हणतात? ज्या संलग्न कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। बघा, महत्त्वाचा मुद्दा काय, ज्या दोन संलग्न कोनांची, म्हणजे ते संलग्न असले पाहिजे ही अट महत्त्वाची, कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्या कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात। मग आता काही विद्यार्थ्यांच्या मनात विचार पडला असेल, प्रश्न पडला असेल की संलग्न कोन हे रेषीय जोडीतील कोन असतातच का? नाही, परंतु रेषीय जोडीतील कोन हे मात्र संलग्न कोन असतात। म्हणून महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, रेषीय जोडीतील कोन, रेषीय जोडीतील कोन हे संलग्न कोन असतात। परंतु संलग्न कोन हे रेषीय जोडीतील कोन
असतीलच असे नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जर दोन कोन रेषीय जोडीतील कोन असतील तर ते संलग्न कोन असतात, परंतु दोन संलग्न कोनांच्या जोडीतील जे कोन असतात ते रेषीय जोडीतील कोन असतीलच असे नाही. त्यानंतर जाऊया आपण तिसऱ्या प्रकारच्या कोनांच्या जोडीकडे, ज्याचं नाव आहे पूरक कोनांची जोडी. आता पूरक कोन म्हणजे काय, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्या दोन कोनांना एकमेकांचे पूरक कोन असे म्हणतात. परत एकदा या ठिकाणी मुद्दा लक्षात घ्या, असे दोन कोन की ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग रेषीय जोडीतील कोनांच्या पण मापांची बेरीज 180 अंश असते. मग रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतात, परंतु पूरक कोन हे रेषीय जोडीतील कोन असतीलच असे नाही. कारण बघा, जर या ठिकाणी आपण बघितलं, हे दोन कोन आहेत, याचं माप आहे समजा 70 अंश, याचं माप आहे समजा 180 अंश. यांची दोघांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज बरोबर 180 अंश येते. 110 आणि 70ची बेरीज 180. म्हणजे हे रेषीय जोडीतील कोन पण आहेत आणि हे पूरक कोन पण आहेत. परंतु एखादा कोन समजा, आता या ठिकाणी हा एक 70 अंशाचा कोन आहे, आता बघा या ठिकाणी हा कोन 70 अंशाचा आहे, हा 110 अंशाचा आहे. दोघांच्या सुद्धा मापांची बेरीज 180 आहे, परंतु हे एकमेकांचे संलग्न कोन नाहीत, म्हणून हे रेषीय जोडीतील कोन नाहीत. मग पूरक कोन आणि रेषीय जोडीतील कोन यांच्यातला मुख्य फरक काय, यांच्या पण मापांची बेरीज 180 असते, यांच्या पण मापांची बेरीज 180 असते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, हे कोन संलग्न कोन असतात. हे संलग्न असतील किंवा नसतील हे सांगता येत नाही. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो बघा, रेषीय जोडीतील कोन पूरक कोन असतात, परंतु प्रत्येक पूरक कोनांची जोडी रेषीय जोडीतील कोन नसतात. म्हणजे याचा अर्थ काय, रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतातच, परंतु प्रत्येक पूरक कोनांच्या जोडीतील कोन हे रेषीय जोडीतील कोन नसतात. ही झाली आपली तिसरी जोडी. त्यानंतर जाऊया आपण चौथ्या जोडीकडे. चौथी जोडी आहे आपली कोटी कोन. ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, त्या कोनांना कोटी कोन म्हणतात. म्हणजे असे दोन कोन की ज्यांच्या फक्त मापांची बेरीज, बाकी दुसरं काहीच नाही, ते संलग्न असोत अगर नसोत, त्यांना एकमेकांचे कोटी कोन असे म्हणतात.
त्यानंतर 5वी जोडी आहे विरुद्ध कोनांची जोडी. आता विरुद्ध कोन म्हणजे काय? ज्या कोनांच्या भुजा विरुद्ध कोनांच्या विरुद्ध किरणांच्या 2 जोड्या तयार करतात. त्या कोनांना परस्परांचे विरुद्ध कोन असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आपल्याला 2 कोन दिले समजा. आता या आकृतीचं निरीक्षण करा बघा. या ठिकाणी हा ओ आहे समजा, AB CD. आता इथं जर बघितलं तुम्ही बघा, किरण OA व किरण OB. बघा, एकाची डायरेक्शन इकडच्या बाजूला आहे, एकाची डायरेक्शन इकडच्या बाजूला आहेत. हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. तसंच किरण OC व किरण OD हे एकमेकांचे विरुद्ध किरण आहेत, म्हणून बघा, या ठिकाणी हा जो कोन आहे AOC आणि हा कोन BOD हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. कारण बघा, याची एक भुजा OA बरोबर आणि याची एक भुजा OB एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. दुसरी भुजा OC, याची दुसरी भुजा OD, या 2 एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. हे 2 एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. तसंच हा कोन या कोनाचा विरुद्ध कोन आहे. कारण बघा, याची ही भुजा याचा विरुद्ध कोन आहे, किरण आहे, आणि याची ही भुजा या किरणाचा विरुद्ध किरण आहे. म्हणून या ठिकाणी विरुद्ध कोनांच्या 2 जोड्या तयार होतात आणि विरुद्ध किरणांच्या 2 जोड्या तयार होतात. अशा कोनांना एकमेकांचे विरुद्ध कोन असे म्हणतात. बघा, जी विधाने जर व तरच्या भाषेत मांडलेली असतात त्या विधानांना सशर्त विधाने म्हणतात. मग याच्यातील पूर्वार्ध कोणता आणि उत्तरार्ध कोणता? पूर्वार्ध म्हणजे काय? तर जर पासून तर पर्यंतचा भाग म्हणजे पूर्वार्ध. आणि उत्तरार्ध म्हणजे काय? तर नंतर येणाऱ्या भागाला, तर नंतर येणाऱ्या विधानाला म्हणू आपण, किंवा विधानाच्या भागाला उत्तरार्ध म्हणतात. समजलं का? बघा, उदाहरणार्थ, जर एखादा चौकोन चौरस असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. त्याचे कर्ण एकरूप असतात. याच्यामध्ये बघा, जर पासूनचं इथपर्यंतचं जे विधान आहे, इथपर्यंत, याला आपण म्हणणार आहेत पूर्वार्ध, आणि इथून इथपर्यंतचे जे विधान आहे याला म्हणणार आहेत आपण उत्तरार्ध. त्यानंतर व्यत्यास म्हणजे काय? व्यत्यास कशाला म्हणतात? पूर्वार्ध व उत्तरार्ध यांची अदलाबदल करून तयार होणाऱ्या विधानास
तयार होणाऱ्या विधानास व्यत्यास असे म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ काय बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे विधान दिलंय त्या विधानामधील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची अदलाबदल करायची. पूर्वार्धाला उत्तरार्धाच्या जागेवर लिहायचं आणि उत्तरार्धाला पूर्वार्धाच्या जागेवर लिहायचं, त्याला म्हणतो आपण व्यत्यास. त्यानंतर प्रमेयाची सिद्धता. प्रमेयाची सिद्धता म्हणजे काय? आता समजा एखादं विधान असे असते की त्याची तर्कशुद्ध सिद्धता देता येते. त्यास आपण प्रमेय म्हणतो. प्रमेय म्हणतात किंवा गृहीतक म्हणतात. व त्याची तर्कशुद्ध जी मांडणी केली जाते त्यास सिद्धता असे म्हणतात. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला मुद्दा महत्त्वाचा काय सांगितला बघा. एखादे विधान असे असते की त्याची तर्कशुद्ध सिद्धता देता येते, त्याला आपण प्रमेय किंवा त्यालाच आपण गृहीतक असं म्हणतो. काय म्हणतो? गृहीतक असं म्हणतो. आणि त्या गृहीतकाची तर्कशुद्ध मांडणी, त्यासाठी जी तर्कशुद्ध मांडणी आपण करतो त्या तर्कशुद्ध मांडणीला त्या प्रमेयाची, त्या गृहीतकाची सिद्धता असे म्हणतात. मग असे काही गृहीतक, काही प्रमेय आपल्याला दिलेले आहेत जे युक्लिडने आपल्याला सांगितले, ती कोणती ते बघूया आणि ह्या घटकावर आधारित स्वाध्याय समजून घेऊया. तर बघा, या ठिकाणी काही प्रमेय आपल्याला दिलेले आहेत. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. आपण जर एक बिंदू काढला आणि त्या बिंदूतून जर रेषा काढायचं म्हटलं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर किती रेषा काढता येतील? एक ह्या पद्धतीने, एक ह्या पद्धतीने, एक ह्या दिशेने, एक ह्या दिशेने, अशा किती रेषा काढता येतील? तर अशा असंख्य रेषा आपल्याला काढता येतात. दुसरं विधान बघा, दुसरं प्रमेय आहे, दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा काढता येते. आता दोन बिंदू आपल्याला दिले असतील, समजा हे दोन बिंदू आहेत, तर यांच्यातून जाणारी सरळ अशी फक्त एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. म्हणून हे विधान कसं आहे? सत्य आहे, तर्कशुद्ध आहे. म्हणून याला आपण प्रमेय किंवा गृहीतक म्हणतो. कोणताही बिंदू केंद्रबिंदू मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ आपल्याला काढता येतं. जर एखादा बिंदू असेल तर त्याला आपण केंद्र मानलं आणि एका दिलेल्या त्रिज्येने आपण काय काढू शकतो? एक वर्तुळ काढू शकतो. त्यानंतर सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात, कारण प्रत्येकाचं माप 90 अंश फिक्स असतं, म्हणून ते एकमेकांशी एकरूप असतात. त्यानंतर दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यास एकमेकांना छेदतात, म्हणजे त्या एकमेकांना समांतर असू शकत नाही. जर त्यांच्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनापेक्षा म्हणजेच 180 अंशापेक्षा कशी असेल? कमी असेल, तर त्या एकमेकांना काय करतात? छेदतात. त्या एकमेकांना समांतर असू शकत नाहीत. मग चला जाऊया आपण ह्या घटकावर आधारित स्वाध्यायाकडे. स्वाध्याय, त्याच्यातला पहिला प्रश्न, दोन लघुकोन परस्परांचे कोटिकोन असू शकतील का? आता लघुकोन म्हणजे काय? ज्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, अशा दोन कोनांना एकमेकांचे आपलं कोटिकोन असे म्हणतात. कोटिकोन म्हणजे काय? ज्यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते, बरोबर. मग आता लघुकोन म्हणजे काय? जे दोन कोन
90 अंशापेक्षा लहान असतात त्यांना एकमेकांचे कोटी कोण म्हणतात. मग समजा एक कोण आपण 40 अंशाचा घेतला, एक 30 अंशाचा घेतला, त्यांच्या मापांची बेरीज 90 येईल का? अजिबात येऊ शकत नाही. एक लघुकोन आपण 85 अंशाचा घेतला, एक लघुकोन आपण 40 अंशाचा घेतला, त्यांच्या मापांची बेरीज 190 अंश येईल का? अजिबात नाही. म्हणून हे विधान असत्य आहे. मग आपल्याला विचारपूर्वक आकृती काढा आणि आकृतीला अनुसरून उत्तरे लिहा असा प्रश्न विचारला आहे. बरोबर. मग बघा आकृती काढून दाखवू शकतो आपण. कशी काढून दाखवू शकतो बघा. आता समजा एक कोन आहे, मी तुम्हाला सांगितलं एक कोन आहे 40 अंशाचा. आता समजा हा कोन आहे तुमचा 40 अंशाचा, याला आपण लघु कोन म्हणतो. बरोबर. दुसरा एक कोन घेतला आपण समजा 70 अंशाचा. आता बघा हे दोघं लघुकोन आहेत. हे दोन्ही काय आहेत? लघुकोन आहेत. व यांच्या दोघांचे जर मापांची आपण बेरीज केली 40 अंश अधिक 70 अंश तर ती होते 110 अंश. आणि 110 अंशात बेरीज असेल तर हे कोटी कोन येऊ शकत नाहीत. म्हणून हे विधान त्या ठिकाणी चुकीचं आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. बघा दुसरं विधान, दोन विशाल कोन परस्परांचे पूरक कोन असू शकतील का? आता दोन विशाल कोन आहेत, ते परस्परांचे पूरक कोन असू शकतील का? आता समजा आपण घेतला एक 100 अंशाचा, या ठिकाणी बघा हा आहे 100 अंशाचा कोन, हा आहे 120 अंशाचा कोन. दोन्ही काय आहेत? विशाल कोन आहेत. यांच्या दोघांच्या मापांची बेरीज केली तर 100 अधिक 120 अंश बरोबर 220 अंश होतात. म्हणून हे पूरक कोन असू शकत नाहीत. पूरक कोन असू शकत नाहीत. तिसरा मुद्दा आहे बघा, दोन लघुकोन परस्परांचे पूरक कोन असू शकतील का? आता दोन लघुकोन बघा, आपण हे दोन लघुकोन या ठिकाणी घेतले, यांच्या मापांची बेरीज किती आली? 110 अंश आली. जर समजा आपण लघुकोन 89 अंशाचे पण घेतले, समजा बरोबर 90ला कमी, लघुकोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. मग आपण समजा एक लघुकोन 90ला 1 अंश कमी असलेला घेतला, समजा हा 89 अंशाचा आहे, आणि दुसरा पण समजा आपण 89 अंशाचा घेतला. दोन्ही 89 अंशाचे जर आपण घेतले, 89 अंश अधिक 89 अंश तर किती होतील बघा? 178 अंश होतील. म्हणून दोन लघुकोन, किती लघुकोन? दोन लघुकोन एकमेकांचे पूरक कोन असू शकत नाहीत. एकमेकांचे पूरक कोन असू शकत नाही. आता पहिला जो मुद्दा होता आपला, पहिला जो भाग होता तो थोडासा बघा, दोन लघुकोन परस्परांचे कोटी कोन असू शकतील का? इथं कधी कधी असू शकतील, कधी कधी नसतील सुद्धा. म्हणजे एखाद्या वेळेस ते कोटी कोन असतील किंवा नाही. म्हणजे जर समजा आपण एक 40चा आणि एक 50चा घेतला तर त्यांच्या मापांची बेरीज 90 असू शकते, पण 40 आणि 70 घेतलं तर त्यांच्या मापांची बेरीज 110 येते. म्हणजे कधी कधी ते असतील, कधी कधी नसतील. तर या ठिकाणी बघितलं, दोन विशाल कोन परस्परांचे पूरक कोन असू शकतील का? आता दोन विशाल कोन हे 90पेक्षा मोठे असतात म्हणून ते असूच शकत नाहीत. तसंच इथं दोन लघुकोन हे एकमेकांचे पूरक कोन असू शकत नाहीत. चौथा उपप्रश्न बघूया त्याच्यातला, दोन संलग्न कोन परस्परांचे कोटी कोन असतील का? दोन संलग्न कोन परस्परांचे कोटी कोन असतील का? आता बघा
आता या ठिकाणी घेतला आपण, हा एक कोन घेतला आणि हा दुसरा एक कोन घेतला. आता या ठिकाणी याचं माप आहे समजा 25 अंश, याचं माप आहे समजा 30 अंश, यांच्या दोघांची बेरीज आली 55 अंश. म्हणजे कोटिकोण असतील नसतीलच, कोटिकोण नसतील. दुसरी एक आकृती आपण घेतली, समजा दोन संलग्न कोण आहेत, बरोबर, दोन संलग्न कोण परस्परांचे कोटिकोण असतील का. आता या ठिकाणी समजा एक कोण आपण घेतला 30 अंशाचा आणि एक घेतला समजा 60 अंशाचा, दोघे एकमेकांचे संलग्न कोण आहेत. आता समजा या ठिकाणी हा आहे तुमचा 30 अंशाचा आणि हा आहे समजा तुमचा 60 अंशाचा. म्हणजे या ठिकाणी बघा, हा 30चा हा 25चा आहे, या ठिकाणी हा 30चा हा 60चा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की दोन संलग्न कोण कोटिकोण कधी कधी असू शकतील. अशा प्रकारचे फिगर आले तर असू शकतील, अशा प्रकारचे असेल तर हे नसतील. हे असू शकतील, हे असू शकत नाही. पुढचा प्रश्न बघा, दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण असू शकतील का. दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीतील कोण असू शकतील का. आता रेषीय जोडीतील कोण म्हणजे काय, ज्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, बरोबर. आता रेषीय जोडीतील कोण आपण जर दाखवायचं म्हटलं तर त्याच्यात काय होईल बघा, हे दोन कोण एकतर काटकोन असतील, हे दोघं 90-90 अंशाचे असतील, किंवा एक कोण लघुकोन असेल, एक कोण विशाल कोन असेल. बघा, या पद्धतीचे रेषीय जोडीतील कोण असू शकतात, कारण यांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल, यांच्या पण मापांची बेरीज 180 अंश असेल. मग 180 अंशामध्ये दोन विशाल कोण येऊ शकत नाही, दोन विशाल कोण येऊ शकत नाहीत. म्हणून ते परस्परांचे रेषीय जोडीतील कोण असू शकत नाहीत. 6वं विधान, दिलेले विधान जर तरच्या रूपात लिहा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक कोण असतात. आता हे विधान जर आपल्याला जर तरच्या रूपात लिहायचं असेल तर ते कसं लिहिता येईल बघा. 6वा प्रश्न, जर दिलेला चौकोन चक्रीय चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोण पूरक कोण असतात. या पद्धतीने आपण याला जर तरच्या रूपात लिहू शकतो. त्यानंतर पुढचं बघा 7वं, पुढील विधानाचे व्यक्त असले. आयताचे कर्ण एकरूप असतात. आयताचे कर्ण एकरूप असतात. जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील, चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. त्यानंतर 8वं विधान बघा, पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. आता 8व्या विधानातील पक्ष आणि साध्य लिहायचं असेल तर ते कोणतं ते समजून घेऊया बघा. 8वं विधान काय आहे, जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात. जर त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात. आता या ठिकाणी आपल्याला आकृती काढून पक्ष आणि साध्य लिहायचं आहे. समजा हा त्रिकोण आहे आपला,
त्याचे तीनही बाजू एकरूप असतील तर त्याचे तीनही कोण एकरूप असतात. मग याचं पक्ष काय येईल, त्रिकोण ABC मध्ये बाजू AB एकरूप, बाजू BC एकरूप, बाजू AC. मग साध्य काय येईल बघा, जर तीन बाजू एकरूप असतील तर तिन्ही कोण एकरूप असतात. कोण A एकरूप कोण B एकरूप कोण C, हे आपलं झालं साध्य. आणि शेवटचा 9वा प्रश्न बघूया. खालील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष आणि साध्य लिहा. जसं आपण 8वा प्रश्न लिहा तसाच 9वा प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. आता या ठिकाणी काय होईल बघा, एक समभुज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे. ABC. दुसरा एक समभुज त्रिकोण आपल्याला काढायचा आहे परत एकदा. PQR. त्याचा पक्ष काय येणार बघा, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे समभुज त्रिकोण आहेत. समभुज त्रिकोण आहेत, बरोबर. तर आपलं साध्य काय येणार बघा, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे झालं आपलं साध्य. हे 9व्यातलं पहिलं. आता दुसरं बघूया 9व्यातलं काय बघा. जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोन असतो. आता रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर ते प्रत्येकी काटकोन म्हणजे 90-90 अंशाचे असतात. आता या ठिकाणी हे झाले रेषीय जोडीतील कोण. समजा हा तुमचा PQR आणि हा S, बरोबर. तर आपलं पक्ष काय होणार बघा, कोण PSQ व कोण PSR हे पक्ष आपलं. कोण PSR हे रेषीय जोडीतील कोण असून कोण PSQ एकरूप कोण PSR हे दोन्ही कोण एकरूप आहेत. आणि मग आपलं साध्य येईल बघा, कोण PSQ बरोबर कोण PSR बरोबर 90 अंश. हे दोन्ही 90-90 अंशाचे असतील. अशा पद्धतीने आपण हे साध्य आणि पक्ष लिहू शकतो आकृतीच्या मदतीने. आज आपण या ठिकाणी सेतू अभ्यासक्रम दिवस 3 कोणांच्या जोड्या याविषयी माहिती मिळवली. पुढील भागात आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत वास्तव संख्या म्हणजे काय, हा गणित 1चा भाग. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा भरपूर अभ्यास करा, कारण प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट या सिद्धांतानुसार जितका जास्त सराव तितका जास्त गणित सोपं जातं. ओके, बाय.